आज मस्तपैकी मी घोसाळ्याची भजी बनवते आहे. थोडीशी बनवून झाली. एकाच घोसाळ्याची बनवली कारण ती खूप भरपूर होतात. एक घोसाळा आपण म्हणतो पण ते इतके होतात ना की नंतर खाता खावत नाही. त्याच्यामुळे मी एकाच घोसाळ्याची बनवली आणि एक सिमला मिरचीची आता पीठ उरलं आहे म्हणून एका सिमला मिरचीची बनवणार आहे. तर एक सिमला मिरची कापून घेतली आहे. आणि बघा मंडळींनो, बाहेर इतका सुंदर पाऊस पडतो आहे आणि मस्तपैकी ह्या पावसामध्ये भजी खाण्याचा आनंदच वेगळा. तर आता उघडला आहे पाऊस आणि मी परवाच घोसाळी आणून ठेवलेली. खूप छान बारीक पातळ घोसाळी होती. तर म्हटलं चला याची भजी बनवावी एका घोसाळ्याची आणि बाकीची भाजी बनवून टाकावी. तर आणि प्रदीपला पण खूप आवडतात ही घोसाळ्याची भजी. तो नेहमी बनवायचा स्वतःच्या हाताने. तर मग आज म्हटलं चला बनवावी. आणि तांदळाची खीर बनवलेली आहे इकडे मस्तपैकी. तर आज तांदळाची खीर, घोसाळ्याची भजी आणि साधा वरण भात असं मी खाणार आहे. आणि हाच नैवेद्य मी प्रदीपच्या पुढे पण ठेवणार आहे. मुलं तर दुबईला करतात पूर्ण व्यवस्थित, कारण पितृपंधरवडा चालू आहे ना, मग ते तिकडे दाखवतात नैवेद्य वगैरे. तर सागर संगीत आणि दुबईमध्ये पण सगळं मिळतं. म्हणाला माझा मुलगा, मम्मी सगळ्या भाज्या मिळतात, अगदी पार अळूची पानंसुद्धा मिळतात आता. त्याच्यामुळे मुलं सगळं तिकडे आज सागर संगीत करणार आहेत. तर आता त्यांचा नैवेद्य दाखवूनही झाला असेल. त्यांना म्हटलं 12 वाजेपर्यंत 1 वाजायच्या आत नैवेद्य दाखवा. तर म्हणाले चालेल. त्यांचं झालं असेल, येईलच मला संध्याकाळी फोन त्यांचा. तर पण मी पण इकडे प्रदीपच्या आवडीची भजी केलेली आहेत आणि खीर बनवलेली आहे आणि साधा वरण भात पण झाला सकाळीच. मध्येच एक फोन आला, नाही तर माझा पण एव्हाना स्वयंपाक झाला असता, पण फोनवर गप्पा मारत बसले त्याच्यामुळे माझं राहून गेलं. तर चला मंडळींनो, बाय. जय सद्गुरू. तुम्ही पण मस्तपैकी पावसाचा आनंद घ्या आणि पावसाळ्यामध्ये मस्त गरम गरम भजी वडे खा, एन्जॉय करा.